नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आहे आपल्यासोबत पल्लवी। तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। अशोक खरातने शक्तिवर्धक मत 9 लाखांना विकून भाविकांची केली फसवणूक। डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानंतर अमेरिका इराण तणाव आणखी वाढला। तृप्ती देसाई आज खरातच्या फार्म हाऊसची करणार पाहणी। पीडितांनी व्हिडिओ दाखवल्यानंतर खरात प्रकरण आले उघडकीस। अमेरिका इराण वादामुळे पुन्हा युद्ध भडकण्याची शक्यता निर्माण झाली। ध्रुव राठी यांच्या वक्तव्यावरून सोशल मीडियावर पेटला वाद। अशोक खरातच्या जाळ्यात अनेक राजकारणी आणि अधिकारी अडकले। कोलंबियामध्ये लष्करी विमान कोसळून मोठी दुर्घटना घडली। नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना सतर्क राहण्याचे केले आवाहन। अशोक खरात प्रकरणात एकामागून एक धक्कादायक खुलासे होत आहे। इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोने चांदीच्या दरात मोठी घसरण। सेन्सेक्स 1800 अंकांनी घसरला तर निफ्टीतही मोठी घसरण। रिमोट सापाने घाबरून अत्याचार केल्याचा खरातवर आरोप। जालना आंदोलनात लाठीमार, साताऱ्यात जिल्हा परिषदेत झाला गोंधळ। वांद्रे पश्चिम मध्ये शनिवारी रविवारी पाणी कपात होणार आहे। अर्जुन रामपाल यांनी धुरंधर 2 बद्दल महत्त्वाचे वक्तव्य केले। मृणाल जाधव यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला। मुंबईमध्ये टीबी रुग्णांची संख्या वाढल्याची नोंद झाली। मुंबईमध्ये विशेष मोहीम प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश दिले। इराणने डोनाल्ड ट्रम्प यांचा वादा फेटाळत चर्चा नाकारली। सोने चांदीच्या दरातील घसरण कायम असल्याने गुंतवणूकदार चिंतेत। प्राजक्ता माडी 15 दिवसांच्या ब्रेक नंतर पुन्हा सोशल मीडियावर झाली सक्रिय। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर 3 दिवस टोल माफी जाहीर। पावसाचा इशारा देत 5 जिल्ह्यांना सतर्कतेचा सल्ला। परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यावर हल्ला होऊन 10वीचा विद्यार्थी गंभीर जखमी। सध्या इतकंच, बघत रहा लोकतंत्र मिरर।